महाराष्ट्रावर सध्या मेंता चक्रीवादळाचे संकट घोंघावतंय. या चक्रीवादळाचे स्वरूप आता तीव्र वादळामध्ये झालं आहे. सध्या मेंता चक्रीवादळ ताशे 18 किलोमीटर वेगाने आंध्र प्रदेशमधल्या विशाखापट्टणमकडे सरकतंय. पण हे वादळ आंध्र प्रदेशमध्ये धडकत असलं तरी चक्रीवादळाचा फटका देशातल्या 9 राज्यांना बसणार आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. मेंता चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुढचे 3 दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली. पण महत्वाची गोष्ट म्हणजे बंगालच्या उपसागरातल्या चक्रीवादळासोबतच पूर्व मध्य अरबी समुद्रातही एक डीप डिप्रेशन तयार झालंय. याचा परिणाम म्हणून राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सध्या राज्यावर पावसाचे दुहेरी संकट असल्याचं चित्र आहे. पण मेंता चक्रीवादळाचा फटका राज्यातल्या कोणकोणत्या भागांना बसणार आहे, हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट केला आहे आणि येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातलं वातावरण कसं असणार आहे, ही सगळी माहिती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, आपण पाहता सावली कट्टा. मेंता चक्रीवादळ हे ऑक्टोबर 2025च्या उत्तरार्धात बंगालच्या उपसागरात तयार झालेले एक तीव्र चक्रीवादळ आहे. या चक्रीवादळाची निर्मिती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये समुद्रातील उष्ण पाण्याची वाफ होऊन ती वातावरणाच्या वरच्या दिशेने जाते. यामुळे समुद्राच्या पृष्ठभागावर हवेचा कमी दाब निर्माण होतो आणि या कमी दाबाच्या क्षेत्राभोवती आजूबाजूची जास्त दाबाची हवा वेगाने फिरू लागते. पृथ्वीच्या परिवलनामुळे या वाऱ्यांना चक्राकार गती मिळते, ज्यामुळे चक्रीवादळ तयार होते. अनुकूल हवामानाच्या परिस्थितीमुळे जसं की समुद्रातील उष्णता, पृष्ठभागाचे तापमान आणि कमी वाऱ्याचा वेग, या वादळाची तीव्रता वाढत गेली आणि एक ते तीव्र चक्रीवादळात रूपांतरित झाले. हवामान विभागाने या चक्रीवादळाच्या वाढत्या तीव्रतेवर बारकाईने लक्ष ठेवले आहे आणि संबंधित राज्यांना वेळोवेळी सतर्कतेचा इशारा दिला. या वादळाची निर्मिती प्रक्रिया भविष्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी एक महत्वाचा धडा ठरली आहे. मेंता चक्रीवादळ बंगालच्या उपसागरातून भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे वेगाने सरकले. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार 28 ऑक्टोबर 2025 रोजी हे वादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर, विशेषतः मछलीपट्टम आणि कलिंगपट्टणम दरम्यान काकीनाडच्या जवळ धडकण्याची शक्यता होती. वादळाच्या मार्गामुळे आंध्र प्रदेश, ओडिशा, तमिळनाडू या राज्यांना मोठा फटका बसणार आहे. आंध्र प्रदेश हे सर्वाधिक प्रभावी राज्य होते. काकीनाडा, विशाखापट्टणम, कृष्णा आणि पश्चिम गोदावरी यासारख्या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून वादळाच्या तडाख्यामुळे ताशे 100 ते 110 किलोमीटर वेगाने वारे वाहतील असा अंदाज आहे, ज्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. ओडिशाच्या दिशेकडील राज्यांनाही चक्रीवादळाचा फटका बसला. गंजम, गजपती, रायगडा, कोरापूर आणि मलकानगिरी या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून तमिळनाडूतील चेन्नई सारख्या शहरांमध्येही वादळाचा परिणाम जाणवणार आहे. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या या वादळामुळे महाराष्ट्रातही हवामान बदलाचा परिणाम दिसून आला आहे. कोकण आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने विदर्भासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. यामुळे चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, यवतमाळ, भंडारा, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर मेंता चक्रीवादळाच्या अप्रत्यक्ष परिणामांमुळे समुद्र खवळला आहे आणि जोरदार वारे वाहत आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 24 तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे व कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. पुणे, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यामध्ये 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना, विशेषतः काढणीच्या आलेल्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या वादळामुळे किनारपट्टीच्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आणि वादळी वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. वीज पुरवठा खंडित झाला असून दळणवळण व्यवस्था विस्कळीत झाली आहे. वादळाच्या धोक्यामुळे मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली असून काही किनारपट्टीवरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. चक्रीवादळाने अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. वाहतुकीवरही परिणाम झाला. अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले आणि रेल्वे तसेच हवाई सेवाही विस्कळीत झाली आहे. वादळामुळे काही ठिकाणी जीवितहानी झाल्याचे वृत्त आहे. वादळाच्या तीव्रतेमुळे अनेक कच्ची घरे आणि झोपड्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून वादळी वाऱ्यांमुळे झाडे आणि विजेचे खांब पडल्याने मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशा सारख्या
किनारपट्टीवरील शेताला मोठा फटका बसला असून मुसळधार पावसामुळे अनेक शेती पिकांचे नुकसान झाले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. विशाखापट्टणम, हल्दिया आणि पारादीप सारख्या बंदरावर वादळाचा परिणाम झाला. वादळाच्या धोक्यामुळे बंदरातील कामकाज थांबवण्यात आले, ज्यामुळे आर्थिक व्यवहारांवरही परिणाम झाला. हे सर्व परिणाम पाहता मेंता चक्रीवादळाने आर्थिक आणि सामाजिक दोन्ही स्तरांवर मोठा परिणाम केला असून या नुकसानाची भरपाई करण्यासाठी सरकारला आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागतील. मेंता चक्रीवादळाच्या धोक्याची जाणीव होताच केंद्र आणि राज्य सरकाराने मदत कार्यांची तयारी केली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आणि तटरक्षक दलाने विविध राज्यांमध्ये बचाव पथके तैनात केली आहे. किनारपट्टीवरील नागरिकांना सुरक्षित निवाऱ्यांमध्ये हलवण्यात आले असून समुद्रात गेलेल्या मच्छीमारांना परत बोलावण्यात आले आहे आणि पुढील काही दिवसांसाठी समुद्रात न जाण्याच्या सूचना आहेत. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर केल्या असून अन्न आणि वैद्यकीय सेवांची व्यवस्था करण्यात आली आहे. वादळ धडकल्यानंतर बचाव पथकांनी तातडीने मदत कार्य सुरू केले. ज्या ठिकाणी पाणी साचले होते आणि तिथे अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मेंता चक्रीवादळ एक नैसर्गिक आपत्ती आहे, परंतु प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे होणारे नुकसान मर्यादित ठेवता आले. तरीही या वादळाने आपल्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठी अधिक सक्षम होण्याचा संदेश दिला आहे. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.